माधव त्याची जुनी रिक्षा घेऊन फिरत होता. माधव रिक्षा चालवून त्याचा उदरनिर्वाह करत होता. दररोज रिक्षा चालवून पैसे घरी नेले नाही तर 2 वेळेच्या जेवणाचा त्यांना प्रॉब्लेम व्हायचा. आज त्याचे नशीबच खराब होतं. त्यांनी जेवढे पेट्रोल भरलं होतं तेवढे पैसेसुद्धा त्याला आज मिळाले नव्हते आणि तो खूपच काळजीत होता की आज संध्याकाळी जर पैसे वेळेत घरी गेले नाही तर बायको खूप बडबड करेल. घरात राशन पाणी नाही, भरण्यासाठी पैसे हवे होते. जर ते नेले नाही तर पुन्हा तिची बडबड चालू होणार. तर डोक्याला हात लावून बसला होता. तेवढ्यात अचानक त्याच्यासमोर एक सुंदर महिला उभा राहिली. ती हाताच्या इशाऱ्याने ऑटो थांबायला सांगत होती. मल्हारने जशी रिक्षा थांबवली तशी ती रिक्षात महिला येऊन बसली. ती मल्हारला म्हणाली की दादा, लवकर महात्मा चौकात रिक्षा घेऊन चला. माझ्या अचानक गाडी खराब झाली आहे, त्यामुळे मला या रिक्षात बसून अर्जंट जावं लागत आहे. माधव त्या महिलांना म्हणाला की मॅडम, इथून महात्मा चौक 20 किलोमीटर अंतरावर आहे आणि तुम्हाला तर माहीत आहे की पावसाचे दिवस आहे, त्यामुळे त्या चौकात पावसाचे पाणी खूप साचत आहे आणि माझी रिक्षा खूप जुनी आहे, त्यामुळे मी एवढ्या लांब घेऊन तुम्हाला जाऊ शकत नाही. माझी रिक्षा तिथपर्यंत येऊ शकत नाही पावसामुळे आणि शिवाय तिकडे जाण्याचा रस्ता पण खराब आहे. जागेजागी खड्डे आहेत. ते हात जोडून रडू लागले आणि म्हणाली की प्लीज मला घेऊन जावा. माझं तिथे जाणं खूप गरजेचं आहे. 20 मिनिटांपूर्वी वाट पाहत आहे, परंतु एक पण गाडी आली नाही आणि रिक्षा पण आली नाही. तुम्ही एकदम देवासारखे आला आहात, पण प्लीज नाही म्हणू नका. माझ्यासाठी एक मिनिट महत्त्वाचं आहे. प्लीज वेळ व्हायला घालू नका. माझी गाडी खराब झाली नसती तर आत्तापर्यंत मी तिथे पोहोचले देखील असती. माधव म्हणाला, ठीक आहे, तुमच्यासाठी मीही रिस्क घेण्यासाठी तयार आहे. पण हा मॅडम, तुम्हाला डबल भाडं द्यावं लागणार आहे. मी तुमच्याकडून पूर्ण 1000 रुपये घेणार आहे. ती महिला म्हणाली, ठीक आहे, मी तुम्हाला 2000 रुपये देते. 1000 नाही, 2000 रुपये देते, परंतु प्लीज तिथपर्यंत मला घेऊन चला. माधुरी ऑटो स्टार्ट केली आणि निघाला. रस्त्यामध्ये खड्ड्यांनी पाहून खूप चालाकीने फास्ट माधव रिक्षा चालत होता. तसा तरी तो त्या चौकात पोचला, पण त्या मॅडमच्या घरी जाण्यासाठी पुढे रस्ता व्यवस्थित नव्हता, कारण तिथे पूर्णपणे पाणी भरलं होतं. मॅडम, इथून पुढे आपण जाऊ शकत नाही. जर पुढे मोठा खड्डा असेल तर विनाकारण माझी रिक्षा त्यामध्ये फसू शकते. तुम्ही असं करा, इथून पुढे पायी जावा. ते मॅडम म्हणाले की दादा, इथून पुढे माझं घर 1 किलोमीटर अंतरावर आहे. चालत गेली तर खूप वेळ होईल. प्लीज आता पाण्यातून रिक्षा काढण्याचा प्रयत्न करा. माझं तिथे पोहोचणं खूप गरजेचं आहे. माधवने महादेवाचं नाव घेतलं आणि रिक्षा त्या पाण्यामध्ये घातली. पण आज माधवचे नशीब आणि दिवसच खराब होता. थोड्या अंतरावर रिक्षा गेल्यानंतर ती रिक्षा एका मोठ्या खड्ड्यात अडकली आणि ती वरच निघू शकत नव्हती आणि शेवटी रिक्षा तिथेच बंद पडली. रिक्षा बंद पडल्यावर माधव म्हणाला की सगळा सत्यानाश झाला आता. मला असं वाटतं आहे की इंजिनमध्ये पाणी गेलं आहे. माझ्या रिक्षाचा मॅडम, या खड्ड्यामुळे माझं पूर्णपणे नुकसान झालं आहे. ती महिला पाण्याचा न विचार करता पटकन रिक्षातून खाली उतरली आणि त्याला म्हणाली की दादा, किती रुपये झाले? ती म्हणाली, प्लीज दादा, लवकर सांगा, मी खूप घाईत आहे. माधव म्हणाला की मी आता या रिक्षाला या खड्ड्यातून काढण्यासाठी मला कोणाला तरी 1000 रुपये देऊन काढावे लागेल. रिक्षाच्या इंजिनला काही झालं असेल तर त्यासाठी तर भरपूर पैसे लागतील मला. आता ती महिला तिच्या मोठ्या बॅगेतून तिचं मोठं पाकीट काढू लागली. ती म्हणाली की दादा, काळजी करू नको. तुझा जेवढा काही खर्च होईल तेवढा मी पूर्ण द्यायला तयार आहे. त्यानंतर ती घाबरतच माधवला म्हणाली की दादा, मला असं वाटत आहे की माझं पाकीट गाडीमध्येच राहिलं आहे. ती म्हणाली की दादा, तुम्ही असं करा की तुम्ही पटकन मला तुमचा ॲड्रेस द्या. तुमच्या ॲड्रेसवर मी पैसे घेऊन स्वतः तुमच्या घरी येईन. हे ऐकून माधवला तर धक्काच बसला. माधव म्हणाला की मॅडम, मी तुमच्यावर कसा विश्वास ठेवू? तुम्ही जर आला नाही तर मी पूर्णपणे बर्बाद होऊन जाईन. मी खूप गरीब माणूस आहे. हो मॅडम, ती खूप घाईमध्ये म्हणाली की पटकन ॲड्रेस सांगा, माझ्याकडे आता वेळ नाही. मी खूप वाईट
मी खूप वाईट आहे. माधवने खूप घाईमध्ये त्या मॅडमला ॲड्रेस सांगितला, पण ती मॅडम पळतच तिथून निघून गेली. नंतर माधवने कसं तरी बंदोबस्त करून रिक्षाला त्या खड्ड्यातून बाहेर काढलं. दुसऱ्या एका वाहनाच्या साहाय्याने बाहेर काढलं आणि त्या रिक्षाला घेऊन तो गॅरेजमध्ये आला. त्याने रिक्षा गॅरेजमध्ये ठेवली होती. दुसऱ्या दिवशी येऊन माधव मेकॅनिकलला विचारलं की रिक्षाला काय प्रॉब्लेम झाला आहे. मेकॅनिक म्हणाला की इंजिनमध्ये पाणी गेलं आहे आणि वायर पण शॉर्ट झाली आहे. कमीत कमी 7,000 ते 8,000 रुपये खर्च येईल. एवढी रक्कम ऐकून माधवला खूप दुःख झालं आणि डोक्याला हात लावून तो बसला. त्याच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं. घरी जाऊन माधवने जसं त्याच्या बायकोला सांगितलं तशी त्याची बायको त्याच्यावर एखादा बॉम्ब टाकल्यासारखी फुटू लागली आणि बडबड करू लागली. ती म्हणाली की मूर्खा माणसा, एखाद्या अनोळखी बाईवर तू विश्वास कसा टाकला? तू जर तिच्याकडे पैसे नव्हते तसे मी एखादा दागिना तरी घातलेला असेल. त्यातील एक दागिने हिसकावून घ्यायचा होता ना. तू रिक्षा खर्च पण दिला नाही, शिवाय भाडंसुद्धा त्या बाईने दिलं नाही. माधव बायकोपुढे खाली मान घालून बसला होता. त्याची बायको त्याला वाईट साईड बोलत होती. ती म्हणाली की एवढे दिवस झालं तुम्ही रिक्षा चालवत आहात. तुम्हाला माहीत नाही का तिथे पाणी भरलेलं असतं. त्या पाण्यातून रिक्षा जात नाही. तिथे अडकली तर रिक्षामध्ये इंजिनमध्ये पण पाणी जाईल हे तुम्हाला माहीत होतं. आधी उतरून पाहायचं ना की पाणी आहे की नाही, मग त्यामध्ये रिक्षा न्यायची असते. कसलं तुमचं फुटकं नशीब घेऊन पैदा झाला आहात तुम्ही, काय देव जाणे. माधव हळूहळू म्हणाला की अगं त्या मॅडम खूप काही घाईमध्ये होत्या, त्यामुळे मला विचार करायला वेळ भेटला नाही. त्यांची बायको खूप मोठ्याने बोलत होती. सगळ्या आजूबाजूच्या माणसांना ऐकायला जात होतं. ती म्हणाली की जर ती मॅडम पैसे देत नव्हती तर मग तिला धरून ठेवायचं होतं आणि पैसे दिल्याशिवाय तिला सोडायचं नव्हतं. अगं त्या मला खूप टेन्शनमध्ये दिसत होत्या, खूप काळजी घेत होत्या. त्यांना तिथे पोहोचणं खूप गरजेचं होतं आणि शिवाय त्या मोठ्या घराण्यातल्या पण दिसत होत्या आणि शिवाय ती एक स्त्री होती. आणि मग मी तिला कसं काय धरून ठेवणार होतो. बायको डोक्यावर मारत म्हणाली की जर एवढे श्रीमंत घराण्यातील होती तर मग तिने तिचा पत्ता का नाही दिला? तुमचा पत्ता का घेतला? तुम्ही तिच्याकडून तिचा पत्ता घ्यायचा होता ना. जर ती पैसे घेऊन नाही आली तर तुम्ही तिला कसं शोधणार आहात? जर मला सांगा बरं, आता जर तिने पत्ता सांगितला असता तर मी तुमच्यासोबत येऊन कसं करून तिच्याकडून मी पैसे मिळवले असते. रिक्षाचे खर्चाचे पैसे आणि भाड्याचे पैसेसुद्धा. माधव आत्मविश्वासाने म्हणाले की त्या मॅडम नक्कीच पैसे घेऊन येत असतील, कारण त्या खूप प्रामाणिक दिसत होत्या. मला त्याची बायको म्हणाली की आजकालच्या जमान्यात कोणीच कोणाशी अशी मदत करत नाही. शिवाय काही माणूस तर खरंच खोटं बोलून विश्वासघात पण करतात आणि रिक्षाचं भाडं बुडवतात. एकतर माझे दागिने विकून तसली ती खटारा रिक्षा खरेदी करून आणली होती आणि त्याच रिक्षाला आता तुम्ही पूर्णपणे खराब करून टाकलं आहे. पाण्यात घालून आता तिला ठीक करण्यासाठी पैसे कुठून आणणार एवढे 7,000 8,000 रुपये? जर तुम्ही पैसे कमवले नाही तर आपण काय खाणार आहोत? हळूहळू असे दिवस जाऊ लागले. बघता 15 दिवस होऊन गेले. या 15 दिवसात ती महिला पैसे घेऊन घरी आली नाही आणि माधवने त्याचा ऑटो पण दुरुस्त केला नाही. माधवची बायको त्याला दररोज टोमणे देत होती, दररोज नाव ठेवत होती, वाईट साईड बोलत होती. 16व्या दिवशी एक चमत्कार घडला. माधव उदास घराच्या बाहेर बसला होता तेव्हा तिथे एक नवी कोरी रिक्षा येऊन थांबली आणि रिक्षातून एक माणूस खाली उतरला आणि तो म्हणाला की तर माधव राणे कुठे राहतात? त्यानंतर त्या माणसाने त्याला ॲड्रेस दाखवला. तर त्यानंतर माधव म्हणाला हा ॲड्रेस तर माझाच आहे, मी माधव राणे आहे. त्यानंतर माणूस ऑटोची चावी देत म्हणाला ऑटो राधिका मॅडमनी तुमच्यासाठी खरेदी केले आहे. उद्या तुम्ही त्यांचे कागदपत्र घेऊन ही कागदपत्र ऑटो गॅलरीत जा, मग तुमची कायमची होईल. नंतर मग आलिशान कारमधून राधिका माधवच्या घरासमोर येऊन उभी राहिली. तिने मनापासून माधवची आणि माधवच्या बायकोची माफी मागितली. म्हणाली त्या दिवशी मी खूप घाईत होते.
त्या दिवशी मला वेळेत त्या ठिकाणी पोहोचायचं होतं. वेळेत पोहोचले नसते तर माहीत नाही काय झाले असते, कारण त्या दिवशी माझ्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूची बातमी माझ्या भाऊ-भावजाईंनी मला दिली नव्हती, कारण मी लव्ह मॅरेज केल्यामुळे मला घरातून बेदर केले होते. माझे भाऊ आणि वहिनी माझ्यापासून कोणी नीट वागत नव्हते. माझे बाबा मृत्यू पावले तरी आजूबाजूच्या लोकांकडून मला बातमी कळाली. घाईघाई दिल्लीवरून इकडे आली होती. मला रिक्षाही भेटत नव्हती. गडबडीत तुम्ही मला लिफ्ट दिली. एवढ्या पावसामध्ये देखील तुम्ही मला वेळेवर पोहोचवलं. त्यामुळे मी माझ्या वडिलांचं दर्शन करून मनापासून ठेवू शकले. त्यासाठी मी तुमचं मनापासून आभार मानते. त्याच्या बायकोचे आभार मानले, कारण माधवची बायको त्यांना बडबड केली असणार हे तिला माहीत होतं, कारण तो खूप गरीब होता. रिक्षाचं भाडंही दिलं नव्हतं आणि रिक्षा माझ्यामुळे खराब झाली होती. त्याचा खर्चही तुमच्या अंगावर पडला आहे मला माहीत होतं, पण 15 ते 20 दिवस मी येऊ शकले नाही, तुम्हाला मदत करू शकले नाही. त्याबद्दल मी माफी मागते आणि मी रिक्षा तुमच्यासाठी घेऊन आले आहे. पैशाची काही कमी नाही हो, पण वेळही पैशापेक्षा खूप मोठी असते. जेव्हा अनुभवायला मिळते तेव्हाच त्याची किंमत कळते. प्रत्येकाला नाही कळत, आणि पैशापेक्षा तुम्ही मला जी मदत केली होती ती खूप मोठी, म्हणून मी छोटीशी भेट म्हणून तुमच्यासाठी देत आहे. राधिकाताईंनी एक पाकिट बायकोच्या हातात दिलं आणि म्हणाली, वहिनी, ही माझी छोटीशी भेट तुमच्यासाठी, तुमच्या घरासाठी. तुम्हाला तुमच्या मुला किंवा नवऱ्यासाठी तुम्हाला काय घ्यायचं असेल किंवा तुम्हाला घरातील काही वस्तू घ्यायच्या असतील तुम्ही घ्या. छोटीशी भेट मी तुम्हाला देत आहे, त्याचा स्वीकार करा. असं म्हटल्यावर माधवची बायको मान खाली गेली आणि म्हणाली, राधिकाताई, मला माफ करा. मी तुम्हाला मनातल्या मनात खूप वाईट साईड बोलत माझ्या नवऱ्यालाही खूप बडबड केली. आमच्यासाठी पैसे खूप मोठा आहे हो ताई. पैसे वेळ घरी आला नाही तर आम्हाला 2 वेळचे खाण्याचा प्रॉब्लेम निर्माण होतो. आम्हाला वेळेत 2 वेळचे जेवणही मिळत नाही. मी तुम्हालाही आणि माझ्या नवऱ्यालाही खूप बडबड केली, पण कधी परिस्थिती अशीच वेळ आणते, भान आपल्याला राहत नाही. मी तुमची मनापासून माफी मागते. राधिकाताई म्हणत, नाही हो, तुम्ही माझी माफी मागू नका. तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात आणि मी तुमच्या जागी बरोबर आहे. काही वेळेस काळ वेगळाच असतो. नियतीच्या मनात काय आहे आपण नाही सांगू शकत. छोट्या गोष्टी खूप काही शिकवून जातात. पैशापेक्षा वेळही महत्त्वाची असते. त्याच्यामुळेच मी माझ्या वडिलांचं अंत्यदर्शन घेऊ शकले होते, म्हणून तुमचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानते. राधिकाताई त्यांच्या आलिशान कारमध्ये बसून निघून जातात आणि माधव आणि माधवची बायको त्यांच्या गाडीकडे फक्त पाहत राहतात. मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा